नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। बघा 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या सेवा करायच्या आहेत। तर त्यातलीच एक महत्त्वाची सेवा ते म्हणजे तर्पण विधी। हा आपण स्वतः घरच्या घरी कसा करायचा याबद्दलचीच माहिती मी आज घेऊन आली आहे। कारण हा तर्पण विधी करणं खूप आवश्यक असतं। याच्याने आपण आपल्या पितरांना मोक्ष द्यायचं काम करत असतो। तर हा तर्पण विधी आपण स्वतः अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा तर हे मी प्रत्यक्ष करून दाखवणार आहे। तर त्याबद्दलचीच माहिती मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता हा तर्पण विधी करताना तो ज्या तिथीला आपल्या पितरांचं श्राद्ध आहे त्या तिथीलाही करावा, सर्व पितृ अमावस्येलाही करावा आणि जर तुम्हाला शक्य झालं तर या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी किंवा पूर्ण 15 दिवस पण तुम्ही हा तर्पण विधी करू शकता। याच्यासाठी फार वेळ लागत नाही। ही सेवा खूप प्रभावी आहे कारण या सेवेने आपल्या पितरांना मोक्ष मिळण्याचं काम होत असतं। करायची आहे। शिवाय या काळामध्ये आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दिवा कुठे कसा लावायचा आहे, कुठल्या मंत्र स्तोत्राचं पठण करायचं आहे याचे पण मी डिटेल व्हिडिओ दिलेत। त्याचप्रमाणे आपण पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचं श्राद्ध करतो त्या दिवशी जेवण कसं करावं, पितरांना नैवेद्य कसा दाखवावा याचा पण व्हिडिओ दिला आहे। तर या सर्व व्हिडिओंची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर आज आपण बघणार आहोत की तर्पण विधी आपण घरच्या घरी कसा करायचा आहे। तर हा आपल्याला पितृदोष असो किंवा नसो हा आपण तर्पण विधी करायचा आहे आणि हा विधी आपण पुरुषांनी करावा। आता जर त्या दिवशी पुरुषांना करणं शक्य नसेल तर घरातल्या स्त्रीने केला तरी चालेल, पण शक्यतो हा पुरुषांनी केला तर अतिउत्तम। तर आपल्याला हा विधी करताना एक आसन घ्यायचे बसायला। आपण दक्षिणेकडे तोंड करून बसायचे, दक्षिणेकडेच दिव्याची ज्योत होईल अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे। दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावावा। तेलाचा दिवा लावणार असाल तर त्याच्यामध्ये शक्य असेल तर मोहरीचं तेल वापरा, पण आपलं मुख हे दक्षिणेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला बसायचे। आता व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवणार आहे त्या वस्तू आपल्याला सर्व एकत्र घ्यायच्यात। शेवटी आपल्याला ही सेवा झाल्यावर पितरांची माफी मागायची आहे की या सेवे करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा। तर बघा आपण ही सेवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ करतो आणि स्त्रियांना सासर आणि माहेर दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो। तर त्याच्यामुळे आपण कुठल्या कुठल्या व्यक्तींची नावं कशी घ्यायचेत हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जे व्यक्ती हयात आहेत त्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये करायचा नसतो। ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या। तर ही पितृपक्षातली छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती ही जी मला तुम्हाला सांगायची होती। कारण बघा हा तर्पण विधी हा प्रत्येकाने करावा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा होतो, याच्यासाठी फार वेळ तुम्हाला लागणार नाही आहे। तर आपल्याला आता साहित्य काय काय लागणार आहे, काळे तीळ लागणार आहेत, नंतर तांदूळ लागणार आहेत, ते अखंड घ्यायचे, तुटलेले फुटलेले नसावे, चंदन पावडर लागणार आहे, दर्भाची काडी लागणार आहे आणि जव लागणार आहेत। तर हे आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये असं एक तांब्याभर आपण पाणी घेतलं, एक चमचा घेतला हे सगळं मिक्स करायला। मग मिक्स केलेलं पाणी आपण त्या गडव्यामध्ये ओतून घेणार आहोत। दिवा लावून घेतला आहे आणि दिव्याची ज्योत ही दक्षिणेकडे केली आहे, ही आपण काळजी घ्यायची आहे। पाट घेतला आहे। आता आपण जे व्हिडिओमध्ये सामान दाखवलं ते आता सगळं मिक्स करून घेऊ। थोडेसे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत, मग थोडेसे काळे तीळ, मग जव, चंदन पावडर हे मिक्स करून घ्यायचे आणि आता हे पाणी आपण गडव्यामध्ये ओतून घ्यायचे। तर आता आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचे। गणपती बाप्पांना सांगायचे की आज आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी हा तर्पण विधी करतोय, तर तो निर्विघ्नपणे पार पडून घ्या अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। कारण आपण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांचं स्मरण करत असतो, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, ते आपल्या पूजा ही निर्विघ्नपणे पार पडून घेत असतात। तर अशी ही आपल्याला दर्भाची काडी अशा पद्धतीने हातामध्ये पकडायची आहे आणि म्हणायचे मी आता आपल्याला आपलं स्वतःचं नाव सांगायचं आहे, आपल्याला आपलं गोत्र सांगायचं आहे। जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि मी स्वामी समर्थांचा सेवेकरी आज माझ्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी हा तर्पण विधी करत आहे असं म्हणायचं आहे आपल्याला। आणि आता आपल्या घरातील ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांचंच नाव आपल्याला या तर्पण विधीमध्ये घ्यायचं असतं। ज्या व्यक्ती हयात आहेत
त्यांचं नाव इथं घेतलं जात नाही। आता हा तर्पण विधी माझे मिस्टर करतायत, तर माझे मिस्टर त्यांच्या वडिलांचं नाव घेतील आणि त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे। आता विधी कसा करायचा मी दाखवते। हा विधी माझे मिस्टर करतायत, तर मिस्टरांचे वडील हयात नाही आहेत, त्यामुळे आता ते त्यांच्या वडिलांचं नाव घेतील, नंतर त्यांच्या आजोबांचं नाव घेतील आणि नंतर त्यांच्या पणजोबांचं नाव घेतील। असं आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत हे तर्पण विधी करायचं आहे। आता आपल्याला असं पाणी घ्यायचं आहे आणि ते सोडताना म्हणायचं आहे, दिवाणजी लक्ष्मण खुटवड यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी मी हे जल तिळयुक्त जल अर्पण करत आहे। तस्मै स्वदा नमः। असं आपल्याला 3 वेळा ही सेम कृती करायची आहे आणि जल अर्पण करायचे। आता मिस्टरांचे आजोबा लक्ष्मण भैरव खुटवड यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे। ही पण कृती आपल्याला सेम 3 वेळा करायची आहे आणि म्हणायचं आहे, तस्मै स्वदा नमः। आता मिस्टरांचे पणजोबा भैरव खुटवड यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे। तस्मै स्वदा नमः असं म्हणत तिळयुक्त जल अर्पण करायचे। आता आपल्या घरातील ज्या स्त्रिया मृत पावलेत त्यांचा उल्लेख आपण इथे करणार आहोत। स्त्रियांच्या नावांचा जेव्हा आपण उल्लेख करणार तेव्हा आपल्याला तिलांजली देताना तस्से स्वदा नमः असं म्हणायचे। तर आता मिस्टरांची आजी भिकाबाई लक्ष्मण खुटवड यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे। आता हे तिळयुक्त जल अर्पण करताना आपल्याला तस्से स्वदा नमः असं म्हणायचे। जेव्हा पण आपण स्त्रियांची नावं घेतो तेव्हा आपल्याला तस्से स्वदा नमः असं म्हणायचे। ही कृती पण आपण 3 वेळा करायची। आता आपल्याला आपल्या पणजीचं नाव घ्यायचं आहे आणि पणजीचं नाव घेताना पण म्हणायचं आहे, त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे। ही पण कृती आपल्याला 3 वेळा करायची आहे आणि पुरुषांचं नाव घेऊन आपण तिळयुक्त जल अर्पण करतोय तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे, तस्मै स्वदा नमः। आणि जेव्हा स्त्रियांचा नावाचा उल्लेख करून आपण हे तिळयुक्त जल अर्पण करतोय तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे, तस्से स्वदा नमः। आपल्या आजोळचे जर कोणी मृत झाले असतील, म्हणजे आपल्या आजोळचे आजी आजोबा मामा मामी यापैकी कुणी जर मृत पावला असेल तर आपण त्यांचा पण नावाचा उल्लेख करायचा आणि म्हणायचं, हे तिळयुक्त जल मी त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी अर्पण करत आहे। आणि आता स्त्रिया असतील तर मी सांगितलं मगाच्याप्रमाणे तो मंत्र म्हणायचा, पुरुष असतील तर वेगळा। अशा पद्धतीने आपल्याला एकदा त्यांच्या नावाने जल अर्पण करायचे। बघा, आपल्या ओळखीतले किंवा आपल्या मित्रपरिवारामधले असे कोणीही व्यक्ती किंवा आपल्या घरामध्ये जर एखादं जनावर असेल ते मृत पावलं असेल, अशा कोणी व्यक्ती जर मृत पावले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा विधी करू शकता। त्यांच्याही नावाचा इथे उल्लेख करायचा आणि हे तिळयुक्त जल मी त्यांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी अर्पण करतोय असं म्हणायचं। मग ते कोणी व्यक्ती, फक्त त्या व्यक्ती मृत पावले असतील त्याच व्यक्तींचा आपल्याला इथे उल्लेख करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे तिळयुक्त जल अर्पण करायचे। आणि बघा, नंतर शेवटी असं म्हणायचं आहे की माझ्या ओळखीचे किंवा ओळखीत नसणारे व्यक्ती ज्यांना माझ्याकडून मुक्ती आणि तृप्तीची अपेक्षा आहे त्या सर्व व्यक्तींसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करतोय असं आपल्याला एकदा शेवटी म्हणायचं आहे आणि मग जल अर्पण करायचे। तर आता आपल्या पत्नीच्या माहेरच्या व्यक्ती जर मृत पावल्या असतील तर त्या मृत व्यक्तींची पण नावं आपण इथं घ्यावीत आणि असं तिळयुक्त जल अर्पण करावं। नंतर शेवटी हे सगळं झाल्यावर आपल्याला म्हणायचे की माझ्या कुळातील मला माहीत असणारे नसणारे, माझ्या ओळखीचे अनोळखी ज्या ज्या व्यक्तींना माझ्याकडून मुक्ती आणि तृप्तीची अपेक्षा आहे त्या सर्व व्यक्तींच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे। तर आपल्याला ही काडी उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि बघा, अंगठ्याच्या बाजूने आपल्याला पाणी पडेल अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण विधी करायचा आहे। आता या भूतलावरील ज्या ज्या मृत व्यक्तींना आणि जीवजंतूंना मुक्ती मिळालेली नाही त्या सर्व व्यक्तींसाठी मी हे तिळयुक्त जल अर्पण करत आहे।
असं म्हणावं. आणि बघा, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की हे पाणी आपल्या अंगठ्याच्या दिशेने पडेल आणि ही काडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्येच पकडायची आहे. माझ्याकडून अर्पण केलेलं हे जल या सर्व पितरांना तृप्त करो, असं आपल्याला म्हणायचं आहे. आता जिथे आपण हा तर्पण विधी केला तर तिथे आपल्याला थोडासा काळ्या तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. एका वाटीमध्ये असे तीळ घ्यायचे आणि मग खाली एक सर्कल काढून त्याच्यावर मी ही तिळाची वाटी ठेवली आहे. आता आपल्याला उलट्या दिशेने पाणी फिरवायचं आहे. जसं आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्याच्या उलट आपल्याला ही क्रिया करायची आहे. 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आणि मग नैवेद्य दाखवायचा. आता या दिवशी आपण आपल्याला गाय, कावळा, कुत्रा याच्यातले जे प्राणी मिळतील त्यांना पण आपण एक घास द्यावा आणि शक्य झालं तर आपल्या यथाशक्ती आपण ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी आणि त्यांच्या घरामध्ये 1 वेळेचं अन्न शिजेल एवढं आपण अन्न द्यावं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा तर्पण विधी करायचा आहे. अगदी साधे सोपी पद्धत आहे, पण बघा जे उच्चार इथे केले ते उच्चार नीट समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता एखाद्या व्यक्तीची इथे पत्नी मृत पावली असेल तर तिचाही उल्लेख इथे होईल, किंवा एखाद्या व्यक्तीचा मुलगा इथं मृत पावला असेल, मुलगी मृत पावली असेल तर त्या पण व्यक्तींचा उल्लेख इथं केला जाईल. तर अशा पद्धतीने आपण ज्या मृत पावलेत त्या व्यक्तींचाच उल्लेख इथे करायचा आहे. तर ही छोटीशी माहिती पण तितकीच महत्त्वाची आणि असा हा तर्पण विधी आपण प्रत्येकाने नक्कीच करा, कारण याच्याने आपल्या पितरांना मुक्ती मिळत असते. माहिती नीट समजून घेऊनच हा विधी तुम्ही करा. तर मी आशा करते माहिती समजली असेल. तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.